नमस्कार मित्रांनो, स्टोरीला मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. कसे आहात सगळे? तर आजची जी घटना आपल्याला पाठवलेली आहे ती आपल्या एका सबस्क्रायबरनं पाठवलेली आहे. त्यांच्या जीवनात घडलेली जी घटना आहे त्यांनी आपल्या व्ह्यूअरसाठी पाठवलेली आहे. तर ही घटना आहे महाराष्ट्रामधली. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहीत असेल की कोकण हा भाग असा एक नैसर्गिक समृद्ध असलेला एक भाग आहे. तिथं खूप घनदाट जंगलं, डोंगरमध्ये आणि पर्यटनासाठी खूप भरपूर लोक कोकणामध्ये जातात. तर त्याच एका कोकणातल्या छोट्याशा गावामधली ही घटना आहे. तर ज्यांनी आपल्यासोबत ही शेअर केलेली आहे त्यांचं नाव आहे अर्पिता. तर अर्पिता यांच्या जीवनामध्ये घडलेला हा खराखुरा अनुभव त्यांनी आपल्या व्ह्यूअर्ससाठी पाठवलेला आहे. तर तोच मी तुम्हाला सांगतो. तर ह्या घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की अर्पिता या लहानपणी कोकणात राहत होत्या आणि त्यांचे लहानपणीच आईवडील एका छोट्याशा अपघातामध्ये वारले होते. तर त्यांचे घरी फक्त त्यांची आजी आणि त्या दोघी जणी राहत होत्या. कोकणामध्ये त्यांचं बालपण म्हणजे पहिली दुसरीपर्यंत कोकणामध्ये राहिल्या. नंतर त्यांच्या आजीने त्यांना चांगलं शिक्षण भेटावं किंवा खेड्यात राहून का होणार आहे म्हणून त्यांना मुंबईला शिकायला पाठवलं. मुंबईला शिकायला गेल्यानंतर त्यांच्या आजी मुंबईला त्यांना भेटायला जायच्या अर्पिता यांना. पण त्या अर्पिता यांचं कधीच गावाकडे येणं झालं नाही परत. तर असंच एक कालावधी उलटल्यानंतर म्हणजे जवळपास 20 वर्षानंतर अर्पिता ह्या पहिल्यांदा गावाकडे येणार होत्या. म्हणजे त्यांना नुकत्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि त्या गावाकडे येणार होत्या. म्हणजे जवळपास 20 वर्षाचा कालावधी गेला होता की त्यांना गावाकडे येऊन त्यांच्या गावाकडे भरपूर अशा आठवणी पण होत्या. म्हणजे त्या लहानपणी गावात राहिल्या असल्यामुळं त्यांची शाळा आणि नदीकाठचा परिसर हा खेळण्याचा अवलं की ते खेळायला वगैरे संध्याकाळी जायच्या. त्यांची मित्रमैत्रिणी असं जवळ शेजारी बाजारी लोक त्यांना खूप चांगले ओळखायचे. पण ते लहानपणी आता तब्बल 20 वर्षानंतर त्या वापस गावाकडे येणार म्हणल्यानंतर असे गावातले लोक आजूबाजूचे शेजारी ते पण खूप उत्सुक होते की 20 वर्षानंतर आपल्याला भेटायला भेटणार आहे. तर एक उत्सुकता असते सगळ्याच्या मनामध्ये. तर अर्पिता ह्या त्या दिवशी गावामध्ये येणार होत्या. तर संध्याकाळचीच वेळ झालेली होती म्हणजे 2-3ची. तर त्या गावामध्ये आल्या बसने. कोकणात कसं आहे खूप विरळ वस्ती असती. तर त्यांना यायला उशीर झाला म्हणजे 3-4च्या संध्याकाळ झाल्यासारखी झाली. आल्यानंतर तिथं भरपूर लोक वस्तीवरचे लोक जमले होते की अर्पिता आली आहे, खूप वर्षानंतर आली आहे. तर जवळपास 10-15 लोक असे जमले होते आजूबाजूची शेजारी पाजारी. त्याच्यामध्येच एक मुलगा एकदम मागच्या साईडला उभा होता आणि अचानक तो अर्पिता जशी आली तसा पुढे आला आणि तो आजूबाजूचे लोक बोलत होते अर्पिता कशी आहेस, काय आहेस, खूप वर्षानंतर ओळखलं का. पण अर्पिताला 20 वर्ष झाल्यामुळे तिला काहीच लोक काही ओळखूच येत नव्हते की कोण आहेत काय. आता अर्पिताची आजी म्हणली की तू ह्यांना जरी ओळखत नसली तरी हे तुला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतात. लहानपणी तू यांच्याच घरी जाऊन जेवण करायची किंवा यांच्या तिथं खेळायची असं म्हणून आजीनं अर्पिताला घरामध्ये घेऊन गेली. आणि जाताना आजी बॅग घेऊन पुढे गेली आणि अर्पिता थोडीशी मागं राहिली, बघत होती इकडचा तिकडचा परिसर. तेव्हाच तो जो मुलगा उभा टाकलेला होता तो अर्पिताजवळ आला आणि अर्पिताला म्हणलं, अरे तू मला ओळखलंस का नाही, आपण खूप छान लहानपणीचे मित्र होतो. तर अर्पिता अचानक अचंबित झाली. म्हणजे असं अर्पिता अचानक थक्क झाली की मी तर ह्याला ओळखतच नाही, हा कोण आहे. परत त्यानं अशी ओळख दाखवली की जसं काय लहानपणी हे दोघं खूप चांगले मित्रमैत्रिणी होते किंवा खूप चांगले एकमेकाला ओळखत होते. पण अर्पिताला काही आठवतच नव्हतं. मग हा प्रसंग झाल्यानंतर अर्पिता घरात गेली. अर्पिता घरात गेल्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि संध्याकाळची वेळ झाली होती 4-5ची. तर अर्पिता शहरात राहत असल्यामुळं अर्पिताला सवय होती सिगरेट ओढायची. तर अर्पिता घरात तर सिगरेट ओढू शकत नाही. त्याच्यामुळं अर्पिता म्हणली आपण बाहेर कुठंतरी जाऊ आणि सिगरेट ओढू. त्यासाठी अर्पिता जशी घराच्या बाहेर आली तसं थोड्याच अंतरावर तिला जो मुलगा तिला ओळख दाखवत होता तोच मुलगा भेटला आणि अर्पिता त्याच्या जवळ गेली. म्हणली तुला इथं माहिती का कुठं असे ठिकाण जिथं कोणी येत जात नाही, मला असं ठिकाण माहिती सांग, असलं माहीत तुला तर नंतर तो म्हणला हो मला माहिती नाही ठिकाण, चल तू जाऊ आपण. तर ती म्हणली हो चल ना. तर जाताना रस्त्यामध्ये त्यांचं संभाषण चालू झालं की तुझं नाव काय आहे. मग त्याला सांगितलं माझं नाव अभिषेक आहे. तू म्हणत होतास की मला आपण लहानपणी खूप चांगले मित्रमैत्रिणी होतो. तर त्यानं अभिषेकनं त्यांच्या लहानपणीची गोष्ट त्याला सांगायला सुरुवात केली की म्हणजे आपण एका शाळेत होतो, एकाच वर्गात होतो. ही ती 1ली-2रीच्या वर्गात असलेल्याची गोष्ट होती. तर आता खरा प्रसंग जो चालू होतो तो इथूनच चालू होतोय की जेव्हा ते एक जागा सापडल्या जातात की तिथं बसता येईल निवांत, तिथं कोणी येत नाही, अशी जागा सापडण्यासाठी तर जंगलाच्या मागे जातात. जसं की सहजासहजी त्या भागात कोणीच दिवसा जात नाही किंवा दिवसा पण जायला टाळतात, रात्री जायचा विषयच नाही. तर अभिषेक त्यांना सांगत होता की इथं कोणीच येत नाही सहजासहजी. तर तिथे जो बसला ती
अर्पिता सिगरेट काढते, तिथं सिगरेट वगैरे पिते. तेव्हा ते बोलतात की इथं दिवसाच कोणी येत नाही, मग तुला कशी ही जागा माहीत, असं त्यांचं संभाषण चालू होतं. तर त्याच्यामुळे तो म्हणतो की मला ही जागा माहिती, मी इथं नेहमीच येतो, मी इथं जवळ राहतो, असं म्हणून तो तुला सांगत राहतो. नंतर अर्धा घंट्यानंतर जसं की 6, 6:15चा टाईम झाला की सूर्यमावळाच्या टाईम झाल्यानंतर अभिषेक म्हणतो मी इथं काय थांबत नाही, आता मी जातो, तुला थांबायचं तर तू थांबू शकतेस. मग ती म्हणते नाही, मला अजून एक सिगरेट घ्यायची, मी अजून 15-20 मिनिटांनी येते, तू जा. असं म्हणल्यानंतर की संध्याकाळचा म्हणजे सूर्य मावळाची वेळ झालेली असती, 7चा टाईम असा आसपास झालेला असतो आणि सूर्य मावळ्यामुळं थोडासा अंधार पडलेला असतो. आणि अर्पिता तिथं बसून सिगरेट वगैरे पिल्यानंतर अर्पिताला असं जाणवलं की जो सिगरेटचा वास आहे तो तुला जास्त यायला लागला, की जसं का 4-5 लोक बसून इथे सिगरेट पितात असा वास यायला लागला. थोड्या वेळानंतर पूर्णच अंधार काळोख झाला आणि अर्पिताला वेगवेगळे आवाज यायला लागले, जसे की प्राण्यांचे. तर अर्पिता म्हणजे शहरात राहणारी मुलगी, तिला असे प्राण्यांचे आवाज काय ओळखू गेले, पण तिला ती भीतीदायक वातावरण तयार झालं असं कळालं. जसं तिला समजायला लागलं की आपण भीतीदायक वातावरण तयार होते, आपण इथून निघून जावं, तसं तसं तिला अजून जास्त सिगरेटचा वास येऊ लागला. पण तिची जी स्वतःची सिगरेट जी पित होती ती 15-20 मिनिट आधीच तिनं विजून टाकली, ती संपली होती. पण तिला इतका सिगरेटचा वास येऊ लागला की असं कोणतरी 4-5 लोक बाजूला बसून सिगरेट पितात. तर हे तिला जाणवलं. त्याच्यानंतर तिला एक माणूस चालताना तिकडे त्या दिशेने दिसलं, एका दिशेने दिसलं. तर तिला वाटलं की ह्याला विचारावं आपण की इथून जायचं कसं घरी वापस, किंवा रस्ता विचारावा. ह्यासाठी ती त्या माणसाचा एक आवाज देत त्याच्या मागं गेली. पण तो माणूस थोडाच जवळ असं लवकर गेल्यासारखं तिला जाणवलं. मग ती त्या दिशेने गेली आणि त्याच्या हातात सिगरेट होती. हिला वाटलं की आपण विचारावं त्याला की रस्ता कुठे आहे, काय आहे. तर जसं जसं तो माणूस पुढे होता ही त्याला आवाज देते की ओ काका ऐका ऐका, पण तो काय ऐकायला तयार नव्हता. तर 2 मिनिटानंतर तो माणूस या घराजवळ गेला आणि घराजवळ गेला आणि तो मध्ये गेला घराच्या. तर हिला वाटलं कोणाचं तरी घर असेल, की घर पूर्ण एकच घर त्या पूर्ण जागेमध्ये, म्हणजे खूप मोठं असं जंगल आणि त्याच्यामध्ये एकच घर, आणि ते घर पण असं पडीला आलेलं पडकं, जसं काय खूप वर्ष आधी ते इथं कोणीतरी राहत असेल आणि तो आता घर बंद आहे पूर्ण. असं एक घर तिला तिथं दिसलं, पूर्ण खिडक्या वगैरे तुटलेल्या, पूर्ण घरावर झाडं वगैरे आलेली, असं त्या घराचं वर्णन होतं. तर ती आधीच भिलेली होती आणि तेव्हा तिला असं एक घर दिसलं. तिला तर पहिले विश्वासच बसत नाही गेला की असं काही घर दिसायला तिला. पण तिला काय झालं, ती बघत होती इकडचा तिकडचा परिसर आणि वापस कसं जावं याचा विचार करत होती. तेवढ्यात तिला घराच्या छतावर ओरडण्याचा आवाज आला. मग तिनं सहज वर बघितलं तर तिथे तिला मुलगा दिसला. मुलगा जसं की लहान मुलगा असतो तसा मुलगा दिसला तिला. तर ती ओरडू लागली की बा पुढे येऊ नको, पुढे येऊ नको, ओरडू लागली, आवाज देऊ लागली. पण तो काय ऐका नाही गेला आणि तो पुढे येते ते शेवटी त्याला खाली उडी मारली आणि तो खाली जमिनीवर पडला. ते पडलेला बघून अर्पिता त्याच्या जवळ पळत पळत गेली आणि त्याला उचलायचा प्रयत्न करू लागली. त्याच्या डोक्यातून पूर्ण रक्त वगैरे वाहत होतं. आणि जसं की हे दृश्य दिलं होतं, तिला तिच्या डोळ्यावर विश्वास येत नव्हता. पण हे इतक्या वेगात सगळ्या घटना होत होत्या, तिला पण ही घटना समजून गेली. शेवटी तिने तिचं मुलाला धरलं आणि उचलू लागली. पण तेवढ्यात तो मुलगा खाली डबल पडला आणि तिला अजून एकदा वरून ओरडण्याचा आवाज आला. तिनं पुन्हा जेव्हा वर पाहिलं तेव्हा तिच्यासारखी दिसणारी एक छोटी मुलगी, म्हणजे जसं की अर्पिताचं बालपण होतं. बालपणी जे फोटो जेव्हा अर्पिताने बघितले तिला तशीच एक छोटीशी मुलगी तिथं वर दिसत होती आणि ती पण त्याच पद्धतीनं खाली येत होती. तर हे दिसल्यानंतर तिला असं वाटलं की आपण पण पडतोय, म्हणून तिनं वाचवायसाठी ओरडली जोरात. तर ती मुलगी पण तिथं बाजूलाच पडली. पण त्या मुलीला हिला जवळ पण जाता येत नव्हतं. इतकं असं तिला असं या अंग आखडल्यासारखं किंवा जी ओरडण्याचा आवाज आहे तो बंद झाल्यासारखं, तिचा घसा बसल्यासारखं तिला असं वाटलं की कोणतरी आपला घसा दाबतंय, आवाज बाहेर येऊ देत नाही. ही घटना इतक्या भयानक त्यांना वाटल्या की त्यांचे जे अंग आहे रक्त ओढल्यासारखं त्यांना वाटलं. त्याच्या ओढण्याचा आवाज बाहेर येत नव्हता आणि त्यांनी कसं बसं करून तिथून पळ काढला. म्हणजे अर्पिता तिथून पळून गेली, जिथं रस्ता भेटेल तिथं पळत सुटली. शेवटी अर्पिताला 15-20 मिनिटानंतर एक गाडी जाताना दिसली. तिला कळालं की इथून रस्ता आहे. अर्पिता घरी पोहोचली कशी बशी विचारत आणि घरी आल्यानंतर आजीला हा प्रकार पूर्ण त्यांनी सांगितला. तर आजीला ही गोष्ट सांगितल्यानंतर आजी तर थक्क झाली. आजी अशी काय बोलूनच गेली. तर अर्पिता म्हणली की तू का बोलत नाही आहेस, तुला काय झालं. ती म्हणली मला हे सगळं का घडलं हे माहिती, तुला जे आज दिसलं ते खरं होतं, पण ह्या गोष्टी तुला माहिती नाहीत. ती म्हणली मला काय माहिती नाही. तर ही घटनाच्या
पार्श्वभूमी त्यांची आजी अर्पिताला सांगते की जेव्हा तू लहान होतीस तेव्हा तू आणि अभिषेक अजून तुमचे 2-3 मित्र तुम्ही खेळायला वर गेला होतात त्या घरापाशीच. पहिले ते आता अभिषेकचं घर होतं तिथं, तुम्ही दोघं तिघं जण तिथं खेळत होतात. थोड्या वेळानंतर जे 2-3 तुमचे मित्र सोबतचे ते घरी गेले, तुम्ही दोघंच तिथं खेळत होतात आणि तुमचे आणि अभिषेकचं भांडण झालं, तुझं आणि अभिषेकचं, आणि तू अभिषेकला भांडणामध्ये धक्का दिला आणि धक्का दिल्यानंतर अभिषेक खाली पडला आणि तुझा पण पाय घसरून तू पण खाली पडलीस. तुम्ही दोघं पण खाली पडल्यानंतर 2-3 लोकांनी बघितलं, पण त्यांनी तुमची काय मदत केली नाही. मी तिथं पळत गेले आणि बघितलं. तेव्हा बघितल्यानंतर मी तिथं तुम्ही दोघं, अभिषेक आणि तू दोघं पण खूप गंभीर अवस्थेत पडलेला होतात, पण मी फक्त तुला उचललं, अभिषेकला उचललं नाही, काय नाही, आणि तसेच मी तुला घेऊन दवाखान्यात गेले. तर तेव्हा मी दोघाला पण उचलू शकले असते, पण मी फक्त तुलाच उचललं, कारण की मला माहीत होतं की पुढे जाऊन अभिषेक तुझं नाव सांगल की तू मला धक्का दिला. त्याच्यामुळं मी फक्त तुला उचललं आणि दवाखान्यात घेऊन गेले. आणि नंतर तुला दवाखान्यात गेल्यानंतर तुझ्या उपचार वगैरे झाल्यानंतर तू नीट झाली. पण त्याच संध्याकाळी रात्री मी वापस ज्या घरापाशी गेले तेव्हा अभिषेक ला नेण्यासाठी दवाखान्यात उशीर झाला आणि अभिषेकचा मृत्यू झाला होता. तर ह्या घटनेमुळं मला माहीत होतं की माझ्या एका छोट्याशा चुकीमुळं अभिषेकचा मृत्यू झाला आहे. फक्त तुझं नाव येऊ नये म्हणून मी अभिषेकला त्या दिवशी दवाखान्यात म्हणजे नेण्यास उशीर केला. तर ह्या दिवसापासून म्हणजे जेव्हा अभिषेकचा मृत्यू झाला त्या रात्रीपासून जेव्हा पण मी या घरात बसते तेव्हा मला अभिषेक माझ्यासमोर दिसतो आणि अभिषेक असा दिसतो, असा रडत बसतो माझ्याकडे सतत बघत असतो. पण मी कधीच कोणाला काय सांगितलं नाही, कारण की मला माहिती आहे की माझी चुकी झाली त्या दिवशी, त्यामुळे अभिषेकचे प्राण गेले. आणि आज तू जेव्हा त्या घरापाशी गेली होती तेव्हा मी घरी इथं बसून देवाची प्रार्थना करत होते की तुला सुखरूप वापस आणावं, त्याच्यामुळे तू परत घरी वापस आली. तर अर्पिता सांगतात की त्या दिवशी जी घटना ती त्यांच्यासोबत घडली होती की त्यांनी जे डोळ्यानं जे बघितलं अभिषेकला बोलताना किंवा अभिषेकसोबत जे त्यांची चर्चा झाली, तर हे त्यांना एक खरं व्यक्ती, खरं माणूस जसं की आपण बोलतो एक दुसऱ्याला, तसं त्यांना ते पूर्ण दिसत होतं. पण शेवटी जेव्हा त्यांना ही घटना कळाली पूर्ण, त्या रात्री त्या झोपू शकल्या नाहीत. नंतर 1-2 दिवसामध्ये त्यांनी ही घटना कोणालाच नाही सांगितली. अरे काय सांगून तरी काय फायदा, की जो व्यक्ती आता नाहीच आहे त्या व्यक्तीबद्दल बोलून काय उपयोग होणार. म्हणून त्या आजीला पण घेतले. आजी गेल्या 20 वर्ष झालं ह्या अभिषेकला बघतायत, रोज रात्री भीतायत, झोप नाही, रोज रात्री अभिषेक त्यांना दिसतोय, पण त्या कोणाला सांगू शकल्या नाही ही गोष्ट. मग त्या त्रासातून मुक्त करण्यासाठी अर्पितानं आजीला घेतलं आणि मुंबईकडे निघाली. पण मुंबईकडे जेव्हा निघाली तेव्हा जे लोक आता त्यांनी गावात पण सांगितलं की आम्ही मुंबईला जाणार आहेत असं तसं. तर ज्या दिवशी आजी अर्पिता जाणार होते वापस, त्या दिवशी गावातले जसे आजूबाजूचे लोक जमले होते, शेजारी पाजारी. तर तेव्हा तिथं अभिषेकला आणि अर्पिताला दोघांना जाणवत होतं की ते एक दुसऱ्याकडे बघत आहेत. म्हणजे अर्पिताला तो जाण्यासाठी म्हणतोय की तू जाऊ नको, मी अजून पण इथंच आहे, तुझ्यामुळे माझं प्राण गेलं, मी अजून पण इथंच आहे, तू जाऊ नको. एवढा भयानक, एवढं माणूस स्वतः समोर दिसतोय, एवढी भयानक परिस्थिती निर्माण झाली असताना पण ते तिथून कसे बसे सुटका करून मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर अर्पिता तापाने पडली, फणफणली. 10 दिवस अर्पिताला काय सुचत नव्हतं, ताप दुखणंच वगैरे होतं. नंतर त्यांनी ह्याच्यावर इलाज म्हणून पुढे काही पूजा विधी वगैरे करून घेतले. त्या दिवसानंतर अभिजित हा प्रश्न, हा जो मुद्दा होता तो अर्पिता यांच्या आयुष्यातून गेला. पण तो गावाला गेल्यानंतरचे जे दिवस होते ते अर्पिताला आठवल्यानंतर आज पण अर्पिताच्या अंगावर काटा येतो.